तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे. पण ही तुम्हाला धाडस आलं कसं? एवढी हिंमत आली कशी? ईव्हीएम मशीनमुळे आली का? 5-6 3-4 दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव. अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का? तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं? का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार? मला वाटते ही जी काय आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे. ते भय असं गेलेलं आहे का आम्ही 5 वर्ष काही केलं, नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले जी काही या भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे. त्याचे ते परिणाम आम्ही भोगताय. म्हणून मतदारांनो हुशार व्हा. जातीपाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता 4,000 एकाच ताटासाठी आम्ही पाहतो खर्च करत आहे. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कोण बटेंगे और कोण कटेंगे आता पुन्हा प्रश्न आहे. हा फतवा नेमका कोणासाठी काढायचा हे पुन्हा प्रश्न पडत आहे. आणि म्हणून अशा गोष्टीचा आम्ही निश्चित करतो.